हे गाईचं स्वागत आहे सगळ्यांचं प्रियांका अँड स्वप्न यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने. आय होप तुम्ही सगळे खुश असाल, हॅपी असाल. तर आजचा व्लॉग बघूया, आजचा दिवस कसा जातो त्यावरती असेल. आणि काल रक्षाबंधन होतं, तर रक्षाबंधन सेलिब्रेट आमचं झालेलं आहे. पण काल काय मी हे कामाला वगैरे गेली होती म्हणून व्लॉग तर नाही केला. फोटो वगैरे थोडेसे काढले होते बस. आणि आज बघा मस्त मी तयारी केलेली आहे घरात. जसे आज ते येतील आता 1 वाजेपर्यंत, दुपारचे 1 म्हणजे आता 12 वाजलेत. एवढ्या लेट मी व्लॉग सुरू केला आहे कारण की घरातली सगळी कामं पटपट आवरली, अजून कपडे होतात आहेत. आता जेवण बनवायला घेते, बघूया ते मला बघून त्यांची काय रिॲक्शन असते. तर कारण की मी घरात साडी नाही घालत जास्त. आज विचार केला की बघूया आज साडी घालूयात करून. तर चला कंटिन्यू राहा, आजचा ब्लॉग पूर्ण बघा. चपात्या बनवते, भाजी टाकली आहे पटकन, ते इथेच असतील. बघूया व्हिडिओ चालूच आहे, किती वेळा येतात बघूया. तोपर्यंत पीठ मळून घेते. मला लग्नाच्या आधी काहीच जेवण बनवायला नाही यायचं, काहीच नाही. मी कधी जेवणच नाही बनवलं आईकडे. आई बनवून पण नाही द्यायची आहे आमची. आईला नाही आवडायचं. आईला आवडायचं कशा पण जेवण बनवून देतील मला, त्यापेक्षा आईला वाटायचं की तिनेच बनवलेलं बरं. आम्ही नाही बनवायचं जेवण पण नाही, काम पण नाही करायचं. काय आता सगळं करतो, करायला लागतं. कामं तर झाली सगळे, कपडे पण झाले. आता कपडे सुकत टाकायचे, भांडी लावायची बस, आणि चपात्या करायच्या. भाजी शिजते तोपर्यंत. चपात्या लाटायला किती तोपर्यंत बघू, ते येतील तोपर्यंत. कमाल है रे बाबा, अब तक तो उसको आ जाना चाहिए था. आल्यावरती काहीतरी वेड्या वापरा करून दाखवतात. अजून बालिशच आहेत ते, लहानच आहेत अजून. वो आ गया, देखो देखो वो आ गया. हा थँक्यू. असा नवरा पाहिजे बघा. खाऊ घेऊन आले लाडू आणि रवा केक माझ्यासाठी आणला, स्वतःसाठीच घेऊन आलेत. इथे येऊन मला ना, आज तुमची बायको बनली ना मी. तुम्ही तर बोलता जेव्हा साडी घालते तेव्हा माझी बायको, असं हे बोलतात मला. जेव्हा तू साडी घालते तेव्हा माझी बायको. पेपर यार, उद्या एक्झाम द्यायची. मित्रांनो कोण आला? आशू आली, आशू खास मस्त. अशा प्रकारे आशुताईंचं स्वागत झालेलं आहे. तर तुमचा भाऊ थोड्या दिवसात पोलीस भरतीत लागणार आहे. हे बघ जरा खोटा वाटतं हिला, बिंका सांग हिला जरा. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. हा मग एक्झाम आहे माझी. बघ अभ्यास केला का? आरटीओची आहे ना. आरटीओची आहे ग, याची लायसन्सची आहे. त्यांच्याकडे लायसन्सच नाही. लायसन्सची आहे आता, पोलीस भरती लायसन्स टाकलाय बनवायला. काय हो तुम्ही लर्निंग आलेलं आहे. अगं यो गॅस वरती ठेवला तवा तापतच नाही. आणि माझ्या बायकोचा आवाज एकदम नाजूक. आज मॅचिंग कानातल्या घातल्या बघत. अरे नाही, मला नोटीस केलं नाही. माझ्याकडे कानातल्या नव्हत्या. मी काय घालू बॅगेत बघितल्या मी त्या दिवशी घेतलेल्या 4-5 कानातल्या. आता नवऱ्याचा बॉडी दाखवणार आहे. कारण तुम्हाला काय घरात आले की हे लोक हे ना काय बोलू, टी शर्ट काढूनच आणतात. कशाला आंटीकडे? आंटी नाही, आंटी माहेरी गेले. आले आंटी, काल फोन केलेला मला. काय ते धुवायचे, सुका टाकायचे कपडे. अजून मशीन मध्ये कपडे बघितले नाही हो. ती काल मी मसूर भिजत टाकलेले ना, तेच खायला लागतील आपल्याला. मसूरची भाजी गेले. तोंड आकडा गेला ना पाठी. मी बघ खरा सांगते, मग तुम्हाला बोलले मी. श्रावण आहे तर शाकाहारी भेटते, ते खायचं ना गपचूप. मस्त शर्ट टी शर्ट घाला, मग बोलाल मला उघडा व्हिडिओ बघणार नंतर तुला काय वाटलं. मग तुम्ही बोलायचं नाही असं आहे तसं आहे, मी टाकणार आहे उघडे. मग बोलाल मला उघडा टाकला, असं कसं वाटतंय बघ.
खरंच टाकणार, तुम्ही काय पण करा, सगळं टाकणार आहे यावेळेस, मी टाकणार आहे, सगळं टाकणार आहे. तर अशा प्रकारे तिला 1,500 रुपये आलेले आहेत म्हणून ती जास्त मला लाडक्या बहिणीचे पैसेच येत नाही आता. काय आहे उपासाचा आहे. उपासच आहे ग, त्यांचा उपास आहे ना आज, त्यांनीच खायचं. राहू दे, मला खायचे ना उपवास नसला. नाही आशू येते, खायला आणलाय का? काय झालं माहितीये का, जेव्हा आशू लग्नाच्या आधी ते रोज यायची, काय होते ना, आशू रोज यायची, तर ना आम्ही खायचं आणायचं कमी केलं. इथे येऊन नुसती फ्रीज उघडून बघेल काय हाय खायला, काय हाय खायला. आम्ही खायला आणायचं बंद केलं जेव्हा ती लगीन करून गेली ना, आणि आम्ही त्या लग्नानंतर आम्ही इकडे आलो ना, आम्ही भरपूर खाऊ करून ठेवलेला घरात. माझ्या हक्काच्या भावाच्या घरात आम्ही खाऊ शकते येऊन. तू कोण आहे? भावाचं घर नाही, भाड्याचं घर आहे. मस्त जोक मारा रे, ये हंस रे हलकट हंस. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आणि भाड्याच्या घरात राहतो, भाडं देतो आम्ही, भाड्याने राहतो, रेंटवर राहतो आम्ही. भगवान ने सब दिया है, बस तर स्वतःच घर एक पाहिजे मुंबईमध्ये असं वाटतं. खा ग, असं नाही आम्ही एवढे नाहीत आम्ही. मी मला चॉकलेट केक आहे का? रवा केक खाऊन बघ. तर यांनी खाऊ आणले तर बोलते हे काय आहे, दिसतं तिला काय तरी पण विचारते. चॉकलेट केक हवं मला, चॉकलेट केक निघत याच्यातून. काय ही कोण आहे? कोणी गिफ्ट दिला? काय ग, तुझ्या काय कामाचं नाही ना या? कामाचंच आहे बाबा, मी माझ्या घरी पोरींना नाही दिला, तुला देऊ. मला नको देऊ, कोणालाच नाही देणार आहे मी. पोरं आहेत नाही मला पाहिजे त्या बावले, मी मलाच माझ्यासाठी आणल्यात. बावल्यांवरती पण डोला आहे यांचा. ठेवलेलं काय असं? नाही आधी सगळं नाही, मला हौस आहे, मला आवडतं. तारा ना थोडस एक नाही एक गाय मला द्या तुम्ही. एवढूसा तुकडा दिला, बघितला ना तुम्ही केवढूसा दिला मला. आणि तसंच ठेवा, मी डब्यात भरून ठेवेल त्याला, आता मुंग्या येतील. फ्रीज मशीनवरच ठेवा. कमी आहे ना आणि बिनकामाचा ब्लॉग म्हणून लागला. संडे काय कुठं गेले नाही, घरातच. मी घरात बनवेन, तुला काय प्रॉब्लेम आहे? माझे 2 सबस्क्रायबर वाढले काल, म्हणून माझं हौसला वाढला. कसं काय वाढला? काय वाढला? हौसला, माझा हौसला वाढला. 2 सबस्क्रायबर वाढले. गाईज 1000 करून टाका ना दया करून. मला वाटतं बर्थडेला होती. बर्थडे मी व्लॉगच नाही केले तर बर्थडेला कुठून होणार, मी काही केलंच नाही. मी टाकीन तेव्हाच हे होतील ना, व्हिडिओ टाकीन तेव्हाच होतील ना. तर काहीच करा ना, 1000 करून टाका ना. तुमची तिकडे चपाती भाजेल नाही, पेटेल. माझा गॅस खराब झालाय. जा ना, आज भावाला वाटलं सोबत घेऊन जरा पाठीमागं बसून ये बनवून आला ना. जाम प्रॉब्लेम होतो मला जेवण बनवायला. का म्हणजे मला 3 याची तोंडाची शेगडी घेऊन. एक इच्छी घे ना. नाही एक इच्छी घे शेगडी, चालेल. 3 इच्छी काय घेते? एक इच्छी घे. मला 3 पाहिजे. एक घे ना. जा ना, असं काय पण करायचं नाही. त्याचा अर्थ माहिती का काय? याला काय बोलतात? एकच बोलतात, जा. असं ना माझ्या ब्लॉग मध्ये ना मला असं काही घाणेरडं असं चालणार नाही. मला पण साडी घालणार होती, पण कधी आज जाऊ दे, माहेरी आले. 2 साड्या आणल्या तुम्ही. काय फायदा नाही. ती पोरी माहेरी येते तरी साड्या घेऊन येते घालायला. अगं साड्या घालून येणार आहे. माहेरी पोरी मॅक्सीवर येतात, ड्रेस पण मुश्किल नाही घालतात. घातली मला चांगलं, मला साडी आवडते. मला पण आवडते, पण एवढाच वेळ भेटला पाहिजे घालायला, आणि मनापासूनच नवऱ्याने काही तारीफ केली तर चांगलं वाटतं. पण आमचा दादा काही तारीफ करत, माझा नवरा काही तारीफ करत नाही. फक्त एवढंच बोलले, तारीफ केली तर मी साडी घालून कुठं जातच नाही कधी. त्यांना माहितीये मी साडी फक्त घरातच घालते. मी सगळ्या घराला कपडे सुकायला लावलेत. हँगर पण किचनच्या वरती तिकडे लावलेत, बाहेर पण कपडे लावलेत. आपलं कपडे नाही, हे कपडे कोणाच आहेत? अरे मी 3-4 दिवसाचे कपडे राहिलेले धुवायचे. काल धुणार होती, परवा धुणार होती, परवा पाणी नव्हतं. काल धुणार होती, तर काल रक्षाबंधन होतं, तर मी पण माझ्या भावांकडे गेलेली, तर नाही धुवायला भेटले कपडे. तर आज सगळे एकत्रच धुतलेत आणि आता सुकत टाकलेत. अर्धे अजून मशीनमध्ये आहेत, मग ते सुकायला टाकायचे. भूक लागले, वाढते. तर आशू पण थांबले जेवायला, पण ती बोलते मी भाजी घेऊन येते घरून. तिच्या घरी गेली ती भाजी आणायला. आणि आम्ही केली मसूरची भाजी
आणि चपाती. तर या जेवायला. आज यांना बोलली कुठेतरी घेऊन चला. आता टाइमपास करतील आणि मग आता एवढ्या लवकर बोलले तरी पण कुठे नेणार नाही. मग त्यांचा कामाला जायचा टाईम होईल आणि मग बोलेल आता बोलतेस असं करणार. आधी बोललीस तर नेलं असतं. आता आधी पण बोलून झाले पण असे थकलेले आहेत. अण्णाला कुठे जायचं असलं की ते थकलेले नसतात. फक्त मी कुठे बोलली तर ते थकलेले असतात. त्यांना आराम करायचा असतो. पण जाऊ दे, नाईट करून आलेत. कधी कधी समजून घ्यायला लागतं. बिझी माणस. 3 hours later. चहा प्यायला या. तर हे जातील चहा पिऊन त्यांच्या कामाला. मी चहा पिऊन आशूसोबत जाणार आहे जरा बाहेर आणि मस्त पाणीपुरी खाणार आम्ही. हे तर गाईज ते गेले कामाला. चहा नाश्ता वगैरे सगळं झालं. आशू आली आहे, तयारी करून आली आहे पण थोडीशी तयारी तिची बाकी आहे अजून. काय आम्ही रील्स वगैरे काढले आता जस्ट दोघींनी भरपूर दिवसानंतर. तर आता आम्ही चाललो आहे थोडं मार्केटमध्ये. आशूला पण काय काम आहे आणि आम्ही पाणीपुरी खाऊन येणार मस्तपैकी. आणि जर ते भेटले येताना ते लवकर निघाले त्यांच्याच गाडीवरून येणार. कशाला खर्च करायचा रिक्षाचा. आता बघू. आशू बोलत बोलत ना आशू आपण चालत जाऊया. एक काम करूया, चालत नाही बघूया कारण की घरी येऊन जेवण पण बनवायचं आहे. तर चला. मस्तपैकी व्हेज पुलाव बनवलेला आहे आज. आता पापड फ्राय करते. बाय बाय. आमचं दररोजचं असतं हे. बाय. असं नसतं पण आज असंच असतं. मी भांडीच घासायला बसली आहे. आशू येऊन बसले. पटपट. केस कसे झालेत माझे. धडकन हे गेले दही आणायला आणि दुकानात जाऊन धडकन पिक्चर बघवते घरामध्ये. तर दुकानात जाऊन बोलते आशू दादाच दुकानात जाऊन बोलतो 20 रुपये का धडकन दो ना. दुकानवाला बोलतो क्या तर दही दो. लवकर या. लवकर काय मी जाईन. मला मेसेज करा. बाय. नीट जा. मेसेज करा पोचल्यावर. हे गाईज तर ब्लॉग एंड करायला विसरलेले आणि आमचं जेवण पण झालं. कंटाळा येतो असं वाटतं दरवेळेस काय मोबाईल चालू करून ठेवायचा समोर काय व्हिडिओ करायचा. म्हणून आम्ही जेवलो पण आणि जरा खाली फेरी पण मारून आलो थोडीशी. आता यांचं एक काम करायचं आहे तेवढं करते. आणि आमची पाहुणी इथे झोपले. काय ग गेम खेळायला लागले. तर अंथरूण करते काय बोलते मी खरंच. झोपते आता. ब्लॉग एंड करते. म्हणजे बाहुली बघा पाठी कोणालाच देत नाही. ही बोलते कोणासाठी आणल्यात तुझ्या घरात कोण छोटं नाही तर कोण पण असू दे. मी कोणालाच दिली नाही. मी ज्यांना आणलेली त्यांना पण दिली नाही. मला आवडले म्हणून मी माझ्यासाठीच ठेवलं त्या घरामध्ये. तर चला ब्लॉग एंड करते. ज्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझे 1K सबस्क्राईब्स पूर्ण करून टाका प्लीज. मी माझ्या बड्डेच्या आधी पाहिजे होतं पण विचार केला की मी ब्लॉगच करत नाही तर कसं कोण सबस्क्राईब करणार. मी व्हिडिओ वगैरे रील्स पण नाही काढत काहीच नाही करत. माझा बड्डेसुद्धा होऊन गेला. जास्त कोणाला माहिती पण नव्हतं. बड्डेचा ब्लॉग केला असता तो खूप भारी झाला असता. मला एकावर एक सरप्राईज भेटलेत मस्त. बड्डेचा ब्लॉग छानच झाला असता पण नाही केला. मला माहिती नव्हतं ना असं सरप्राईज भेटणार आहे करून. मी तर मस्त झोपून होती. बड्डेच्या ब्लॉगची कहाणी मी उद्या सांगते तुम्हाला. उद्याच्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. 1K सबस्क्रायबर पूर्ण करून टाका. बाय.